अंबरनाथमध्ये शिवसेनेतील वाळेकर किणीकर संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. कारण शनिवारी अंबरनाथमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यावर टीका केली, तर आमदार बालाजी किणीकर यांनी रविवारी वाळेकर यांच्या टीकेला आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता या संघर्षात पुढे काय होतं याकडे अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय. अंबरनाथमध्ये शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर हे अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याच्या GR वरून फक्त भूलथापा मारत असल्याची टीका शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केली होती. त्यांचा पुनर्विकास रखडल्यावरूनही वाळेकरांनी किणीकरांना लक्ष करत आमदार काय करतात, फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात असं विधान केलं होतं. याचवेळी गटनेते रवी करंजुले यांच्यावरही निशाणा साधत अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत असं अरविंद वाळेकर म्हणाले होते. आपण गप्प बसून चालणार नाही आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवलं पाहिजे. आज आपण फक्त आणि फक्त राजू वाळेकर यांनी उठवलेला आवाज की अनधिकृत होर्डिंग अंबरनाथ शहरात आहे, 5 कोटी रुपये दंड त्या होर्डिंगचा लावलेला आहे. असं असताना ते होर्डिंग काढले जात नाहीत. आपला गटनेता काही बोलत नाही, आपले नगरसेवक काही बोलत नाहीत. आपले आमदार साहेब तर त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. राजकीय साहेबांसमोर त्यांना मी वैयक्तिक एकदा भेटल्यावर सांगेन काय चाललंय अंबरनाथ शहरामध्ये. 2011चा GR आता दाखवून झोपडपट्टी वासियांना काय भूलथापा मारणं, त्याबरोबर आमच्या हाऊसिंग बोर्डचे 192 लोक, त्यातले 20 तर मेले बिचारे, अजूनही बेघर आहेत, त्यांना भाडं सुद्धा मिळत नाही. 15 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणारा आमदार आमचा, मी खरं त्यांना शाबासकी देईन की पुढच्या वर्षी या पावसाळी अधिवेशनाआधी त्या 192 लोकांना जर घरं मिळाली तर मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन. आणि त्याच्यासोबत आणखी 15 वर्ष लागली हो, अजून त्यांना घर मिळत नाही. इथे मला वाटतं आपल्या काही शिवसैनिक पण आहेत, ते इथे त्यांचीही घरं इथे त्याच्यामध्ये आहेत. का असं होत आहे, काय करताय ते? संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर बसणं असं चालणार नाही. वाळेकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाळेकर आणि किणीकर यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. वाळेकर यांनी केलेल्या टीकेनंतर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनीही वाळेकर यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं. ज्या अज्ञानी लोकांना GR माहीत नसेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा. तसंच काही लोकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मला तसंच काही नगरसेवकांना निवडणुकीत पडण्याचा प्रयत्न केला, पण ते पडले नाहीत. उलट जे पडायचे तेच पडले. त्यामुळे लोकांनी तुम्हाला कुवत दाखवली असं म्हणत आमदार बालाजी किणीकर यांनी आक्रमक शब्दात प्रतिक्रिया दिली. तर फार्म हाऊसच्या टीकेवर बोलताना आम्ही कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांसोबत मीटिंग करत नाही असं किणीकर म्हणाले. ज्यांनी कोणी बोलले आहेत ते अज्ञानी आहेत. त्यांना 2011 पूर्वीचा GR, 2000 पूर्वीचा GR, जे काही GR आहेत ते वाचायला सांगा आणि 25 मार्च 2026चा एक GR आहे तोही वाचायला सांगा. महाराष्ट्र शासनाने, मी तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी खूप खूप आभार मानतो की त्या आम्ही अनेक वेळा सभागृहामध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत, जे प्रायव्हेट जागेवरती आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या जागेवर, काय रिझर्वेशनच्या जागेवरती आहेत, त्यांना रेग्युलायझेशन करून त्यांची घरं त्यांच्या नावा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. तर महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026ला एक GR काढलेला आहे, तो त्यांना वाचायला सांगा. कलेक्टर साहेबांना जाऊन कलेक्टर साहेबांकडे जाऊन बसून बघा. आणि आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा तुम्ही अपमान नका करू की दिशाभूल करणं हे ते. आज महाराष्ट्र शासन लोकांच्या हिताचं जे काम करते ते करत आहेत. राहिलं म्हाडाच्या घराचं आहे, हा म्हाडाच्या घराचा जे काही प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून मी मांडतो आहे. त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही माहीत आहेत, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही माहीत आहेत. आणि हे काही कोणी होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतात ही त्यांना माहीत आहे. त्यामुळे आम्हाला शिकवण्यासाठी शिकवू नका. तुम्हाला अंबरनाथच्या लोकांनी तुमची किती कुवत आहे, तुमची कोणती जागा आहे ही दाखवलेले. आता आम्हाला तोंड उघडायला देऊ नका, कारण का लोकांच्या हिताचं आम्ही काम करतोय. आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब
ह्या अंबरनाथसाठी जे काय करतायत, जे काय केलेलं आहे ते लोकांनाही माहीत आहे. शिवसेनेने काय केले हे लोकांना माहीत आहे. लोकांना माहीत आहे कोणी लोकांनी खासदार साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न केले, आमदार साहेबांना पाडण्यासाठी किती प्रयत्न केले, नगरसेवकांना काही लोकांनी पाडण्यासाठी किती प्रयत्न केले, परंतु कोणी पडलं नाही. पडायचे असेल ते पडलेत. मी काय तुमच्यासारखे कार्यकर्त्यांच्या बायका गावी पाठवून कार्यकर्त्यांच्या बायकांबरोबर मी काय मिटिंग घेतो का? किणीकर यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या सगळ्यानंतर शिवसेना गटनेते रवी करंजुले यांनी देखील वाळेकर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मी महासभेत जे बोलतो त्याचे मिनिट्स उपलब्ध असून अनधिकृत होर्डिंग्स कुणाच्या कार्यकाळात लागले, त्यावर तुमचे बॅनर लागले नाहीत का, असा सवाल त्यांनी केला. तर जे लोक घरी बसून आरोप करतात त्यांच्यासाठी महासभेचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी करणार असल्याचं रवी करंजुले म्हणाले. गटनेता या नात्याने मला जे प्रश्न समोर येतात त्याबाबत मी सखोलपणे चौकशी आणि त्याबाबत मी वेळोवेळी बोललेलो आहे. आणि हे याचा दाखला कोणाला द्यायचा आहे मला? ते सभागृहामध्ये जे सदस्य आहेत त्यांना माहिती आहे गटनेता किती बोलतो आणि काय ते कसं बोलतो. ते अनधिकृत होल्डिंग हे कोणाच्या कार्यकालामध्ये लागलेत आणि त्याच्यावरती कोणाचे बॅनर लागत होते याची पण चौकशी आणि त्याच्यावरती काय दंडात्मक कारवाई आहे तोही विषय यापुढे घेऊन आपण घरामध्ये बसून जो आरोप माझ्यावरती झाला आहे तो यापुढे होणार नाही. त्याच्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचं सर्वसाधारण सभेचं चित्रीकरण हे थेट प्रक्षेपण त्याचं व्हावं अशी मी उद्याच मागणी करणार आहे. आरोप प्रत्यारोप, वैयक्तिक टोले आणि जहरी शब्दांनी अंबरनाथमधील शिवसेनेचं अंतर्गत राजकारण पुन्हा तापलं आहे. हा वाद इथंच थांबणार की आणखी भडकणार? वरिष्ठ नेते यात हस्तक्षेप करून संघर्ष मिटवणार की हा वाद आणखी चिघळणार? याकडे आता संपूर्ण अंबरनाथचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट AN न्यूज अंबरनाथ.